मोदी साहेबांनी एक वर्ष की सोनं खरेदी करू नका, मोठमोठे समारंभ हे सोन्याशिवाय होत नाही, स्त्रीचं लेणं म्हणजे एक अलंकार एक महत्त्वाचा असतो। आणि जर वर्षभर जर सोनं बंद केलं तर आम्ही काय करायचं, की कारागीरनं काय करायचं, आम्ही काय वर्षभर कसं करायचं, कसं भागवायचं। अगोदर सोन्याचा भाव एवढा गगनाला चढला आहे की पहिलेच गिऱ्हाईक येत नाहीत, भावण्या होईनात आमच्या, आम्ही इथं बेजार आहेत। मग शासनाने एकच करावं की सुवर्णकरांना नोकऱ्या तरी लावून द्यावा आमच्या, एवढी सरकारातर्फे आमची मागणी आहे। कळकळीची विनंती की मोदी साहेबांनी जे विधान केलं आहे ते थोडं चुकच केलं असं मला वाटतंय, की प्रत्येक सुवर्णकारावर हा एक नाइंसाफ ह्या गोष्टीचा आहे की त्यांनी सोनं महाग करून एक चूक केली। आणि दुसरं करणं, जर सुवर्णकाराला जर नोकऱ्या जर दिल्या तर चांगलं होईल। जर वर्षभर जर का त्याच्यावर पर्याय काढा की एक मागं घ्यावं, निश्चित घ्यावं की ह्याच्यामध्ये जे बाहेर ह्याच्यातून राज्यातून आलेले सुवर्णकार समाज बांधव आहेत, कारागिरीत आहेत, आत्ताचं कुठंतरी हे सोनं महाग झालेलं आहे, त्या महागाईच्या हिशोबाने 10% तरी व्यवसाय राहिलेला नाही परळीमध्ये। आणि हे अडचण पुढचं आहे की जे बाहेर आहेत कारागीर आणि आम्हाला तर धंदेच नाहीत, भावण्या देखील होण्यात 8-8 दिवस भावण्या होण्यात कोणालाच होईनात। महागाई असल्यामुळे गिराईक बेंटेक्स वापरायला लागले आणि पुन्हा परत हा अजून हे असं जे विधान केलं आहे मोदी साहेबांनी हे खरोखरच चूक आहे असं मला वाटतंय।